लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र. आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव. संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48. आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली. 2019 ते 24 या कालावधीमध्ये जे काही कामं झाले किंवा जे काही कामं मंजूर आहे, ते काही खोटे कामं नाही. ते कामं आपल्या सर्वांच्या समोर आहे, आपल्या सर्वांना जाणवत आहे आणि ते कामं होत आहे. म्हणून अजून पुढचे कामं त्या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या माध्यमातून किंवा आपण इतरांसाठी त्या ठिकाणी मला सांगायला येतात, ते मांडायला येतात. दुर्दैव एवढंच आहे, जे काही आपल्या सर्वांना जाणवतंय किंवा इतर लोकांनाही जाणवतंय, फक्त ठराविक काही लोकांना त्या ठिकाणी जाणवत. आपण या 5 वर्षामध्ये 3000 कोटीपेक्षाही जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि काय विचारण्यात येतंय, आपल्याकडे 100 गाव आहे, प्रत्येक गावाला 30 कोटी आले का? काय बालिशपणा चाललाय. प्रत्येक गावाला 30 कोटी याशी काय वाटायचे असते? प्रत्येक गावाचे विषय वेगळे असतात. त्याच्यामध्ये पण आता आपला स्टेट हायवे 7 आहे, भरवस वेरणे फाट्याचा रस्ता, 232 कोटी आलेले. आता नेमकी एका गावामध्ये धरायचे, मोरवीस मध्ये धरायचे, चास मध्ये धरायचे, वेळापूर मध्ये धरायचे का सुरेगाव मध्ये धरायचे का देरडे गावाला धरायचे? तेव्हा असं प्रत्येक गावाला 30 कोटी हिशोब मागणं हे बालिशपणाचं लक्षण त्या ठिकाणी आहे. जे काही कामं झालेले लोकांना जाणवत आहे, म्हणून तुम्ही 5-5 वेळेस विचारलं झालेलं आहे का काम, समोरून लोकांचा नाईलाज झाला, त्यांच्या समाधानाचं काहीतरी त्याला म्हणावं लागलं, नाही झालं. लोकांना तिथेही बसून त्या ठिकाणी जाणवत होतं. आपण जे बोलतोय, मनाला जर विचारलं, निश्चितपणे मागच्या काळापेक्षा जास्त कामं त्या ठिकाणी झाली. म्हणून लोक त्या ठिकाणी संकोच करत होते. म्हणून या गोष्टी या काळामध्ये चालणार. अनेक ज्येष्ठ लोक उपस्थित आहे. आपणही काही लोकांनी अनेक निवडणुका पाहिल्या, माझ्या काही फार निवडणुका झालेल्या. पण मी ज्या काही जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून पाहतो का प्रत्येक निवडणूक आली, एखादा रोजगार मेळावा घ्यायचा, त्याच्यामध्ये महिना 2 महिने लोक नादी लावायचे आणि वेळ मारून द्यायची, अशा पद्धतीची पद्धत प्रत्येक निवडणुकीमध्ये आली. म्हणून आताच्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा काय म्हणता का उपयोग, तो वापर या ठिकाणी होणार आहे. सर्वांना तेवढीच विनंती आहे, आपण सर्वांनी, तरुण नवीन लोक असतील, त्यांना वाटतं का या आकडेवारी सांगितली, जगभराच्या गप्पा केल्या, लोकांना काही कळत नाही. परंतु आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येक जण त्या ठिकाणी ऑनलाईन माहिती पाहू शकतो. आपण किती गप्पा मारलो, किती खोटी आकडेवारी दिली, लोकच सिद्ध झालेले. म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त काही लोकांना भूलथापा देऊ नका. लोक आपल्याला भूलथापा दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तोंड दाखवायला जागा राहणार.
वास्तविक पाहता दुपारी उठायचं, ऑफिसमध्ये बसून प्रेस नोट काढायची, गावात कधी जायचं नाही, गावात गेलं तर तुम्हाला काम दिसेल, लोकांचे प्रश्न समजतील, अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करणं अपेक्षित. तू जायचं नाही, बघायचं नाही, निवडणूक आल्यानंतरच दिसायचं, अशा पद्धतीचं कामकाज समोरून चालू आहे. म्हणून आपल्या सर्वांना ठीक आहे, आपण तर काही त्याच्यामध्ये नाही, परंतु जे लोक या गोष्टीला बळी पडतात यांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण आपला गळीत हंगाम पण आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि आपल्याला इलेक्शनही करायचं. दोन्ही गोष्टी आपण साध्य करणार आहे. परंतु याच्यासाठी आपण सर्वांनी आता कामाला लागलं पाहिजे. आपण प्रत्येक जण म्हणा नाही, आपले भरपूर कामं झालेली, गाफील राहायचं काम नाही. लोकांपर्यंत आपण प्रत्येकाने जावं, त्यांना समजून सांगावं. अनेक योजना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेल्या, आपणही भरपूर त्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेले आहे. म्हणून निश्चितपणाने लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आहे. तेव्हा मला तरी फार कोणी त्या ठिकाणी ठीक आहे 2-4 कामं कमी झाले असतील किंवा काही कामं राहिले असतील, 5 वर्षात सगळ्याच गोष्टी होणं शक्य नाही. परंतु आपण जेवढं जास्तीत जास्त होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. म्हणून एवढे अर्ज, एवढ्या मागण्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत. त्यांना माहिती आहे काम कोण करतंय, काम कोण करत आलेलं आहे आणि काम पुढे कोण करू शकतं. म्हणून या सर्व बाबतीमध्ये लोक सकारात्मक आहे. आपल्याला देखील माझी तेवढीच विनंती राहील की आपण सर्वांनी हा हंगाम आणि हे इलेक्शन त्या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना येणाऱ्या दसऱ्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि